Hello, Dr. Bapuji Salunkhe Institute of Engineering and Technology, Kolhapur welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we are going to discuss the subject Basic Science Chemistry, and myself, Ms. N.S. Patil, will conduct today's session. The today's session will be on the types of solids. आपण आजचा सेशन जो आहे किंवा आजचं आपलं लेक्चर आहे त्याच्यामध्ये कशा बाबतीत डिस्कशन करणार आहोत तर टाइप्स ऑफ सॉलिडचे टाइप्स कुठले कुठले असतात. ह्याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण काय केलंय तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये मोलिक्युल्सची अरेंजमेंट कशी असते हे काय केलंय डिस्कस केलंय. तर आता आपण काय करणार आहे त्यापैकी जे सॉलिड मॅटर्स असतात त्या सॉलिड्सचे टाइप्स कुठले कुठले आहेत ते आपण बघूया. On the basis of arrangement of their constituent particles, solids are classified into two types. On the basis of arrangement म्हणजे arrangement म्हणजे काय मांडणी. कुणाची मांडणी? Their constituent particles म्हणजे सॉलिड ज्या पार्टिकल्स पासून बनलेला आहे अशा पार्टिकल्सना आपण काय म्हणतो कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे त्याचे घटक असलेले पार्टिकल्स. सॉलिड ज्या पार्टिकल्स पासून बनलेला आहे त्या पार्टिकल्सच्या अरेंजमेंटनुसार मांडणीनुसार सॉलिडचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज द क्रिस्टलाइन सॉलिड अँड सेकंड वन इज द अमॉर्फस सॉलिड. आता पहिला टाइप कुठला आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा कुठला आहे अमॉर्फस सॉलिड. आता मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल सांगते त्याच्यावरून आपल्याला पुढचं डिस्कशन इझी होईल. आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय क्रिस्टल म्हणजे काय त्याचे डेफिनाइट खडे असतात. आता फॉर एक्झाम्पल आपण साखर बघितली घरामध्ये शुगर वापरतो आपण साखरेचे काय असतात डेफिनाइट शेपचे काय असतात खडे असतात. मग तुम्ही छोटी बारीक साखर असेल म्हणजे साखरेचे बारीक जरी खडे असले किंवा साखरेचे मोठे जरी खडे असले म्हणजे आपण त्याला खडी साखर वगैरे म्हणतो बघा तर दोघांचा शेप जो आहे दोघांचं स्ट्रक्चर काय आहे सेमच आहे. आता तुम्ही दुसरं म्हणजे ज्यांचं काय असतात क्रिस्टलाइन असतात खडे असतात अशा सॉलिड्सना काय म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड. आणि आता आपण अमॉर्फस सॉलिडचं एखादं एक्झाम्पल डिस्कस करूयात. आपण चेहऱ्याला लावायची पावडर बघतो टाल्क बघतो. टाल्क सुद्धा काही आहे सॉलिड आहे पण त्या पावडरचे खडे वगैरे असतात का नाही. तर ते डेफिनेट पॅटर्न किंवा डेफिनेट शेप आपल्याला दिसतो का त्या पार्टिकल्सचा नाही दिसत. तसंच आहे प्लास्टिक बघितलं आपण रबर बघितलं प्लास्टिकचे असे खडे वगैरे दिसतात का आपल्याला नाही. म्हणजे ज्या सॉलिडचे क्रिस्टल्स असतात डेफिनाइट शेपचे खडे असतात त्यांना काय म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड. आणि ज्यांना फिक्स पॅटर्न नसतो फिक्स त्यांचा शेप असत नाही ओके त्यांना काय म्हणायचं अमॉर्फस सॉलिड. आता आपण डिटेलमध्ये प्रत्येक टाइपचा अभ्यास करूयात. फर्स्ट वन इज द क्रिस्टलाइन सॉलिड्स. क्रिस्टलाइन सॉलिड्स कुणाला म्हणायचं? These solids consist of atoms, ions and molecules arranged in certain definite geometrical pattern. म्हणजे काय आहे हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत आता सॉलिड आहे कुठलाही सबस्टन्स हा ॲटम पासून बनलेला असू शकतो किंवा आयन पासून बनलेला असू शकेल किंवा मोलिक्युल्स पासून बनलेला असेल. म्हणजे ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलिक्युल्स हे काय आहेत सॉलिड्सचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत त्याचे घटक आहेत ते. मग सॉलिड एक तर ॲटम पासून बनलेला असेल किंवा आयन्स पासून बनलेला असेल किंवा मोलिक्युल्स पासून बनलेला असेल. आता त्यांचे काय असते these particles arranged in certain definite geometrical pattern. geometrical shapes आपल्याला माहिती आहेत क्युबिक शेप असतो हेक्सागोनल असतो ट्रायंगल असतो असे वेगवेगळे शेप्स असतात. मग क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये तो ज्या ॲटम किंवा आयन पासून मोलिक्युल्स पासून बनलेला आहे त्यांचं काय असतं अरेंजमेंट कशी असते डेफिनाइट असते फिक्स असते. आणि तो जो पॅटर्न आहे जिओमेट्रिकल पॅटर्न हा तो पूर्ण त्या सॉलिडमध्ये काय असणार आहे सेमच असणार आहे. म्हणजे ॲटम्स आयन्स आणि मोलिक्युल्सची मांडणी ही एका फिक्स जिओमेट्रिकल पॅटर्नमध्येच असते. म्हणजे क्यूब असेल तर क्यूबच्या फॉर्ममध्येच अरेंजमेंट असणार हेक्सागोनल असेल तर हेक्सागोनलच्या फॉर्ममध्येच असणार. म्हणजे त्या केसमध्ये त्यांचा जिओमेट्रिकल पॅटर्न जो आहे तो काय असतो सेम असतो. आता पुढं काय म्हटलंय बघा अँड रिपीटेटिंग दिस पॅटर्न इन द 3-dimensional नेटवर्क ऑफ क्रिस्टल. म्हणजे आपण पहिल्यांदा काय म्हणलं की क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये ह्यांच्या ॲटम आयन आणि मोलिक्युल्सच्या मांडणीचा काय असतो
फिक्स जिओमेट्रिकल पॅटर्न असतो आणि हा जिओमेट्रिकल पॅटर्न कसा आहे रिपीटिंग म्हणजे काय तोच शेप त्याचा पुन्हा काय होणार आहे रिपीट होणार आहे इन 3 डायमेन्शनल नेटवर्क ऑफ क्रिस्टल म्हणजे त्या क्रिस्टलची ग्रोथ होत असताना क्रिस्टलची साईज वाढणार आहे 3 डायमेन्शनल म्हणजे आपण सर्व बाजूनी म्हणजे एक्स ॲक्सिस कडे असेल वाय ॲक्सिस कडे असेल झेड ॲक्सिस कडे असेल सर्व बाजूनी क्रिस्टलची ग्रोथ होणं म्हणजेच काय 3 डायमेन्शनल लक्षात आलं का सगळ्या बाजूंनी मग जेव्हा त्या क्रिस्टलची 3 डायमेन्शनल ग्रोथ होत असते 3 डायमेन्शनलनी तो काय होत असतो वाढत असतो त्यावेळी हेच जे स्ट्रक्चर आहे तीच मांडणी काय होत जाते रिपीट होत जाते म्हणजे आता आपण एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण शुगर बघितलं साखरेचा छोटा कडा त्याची अरेंजमेंट कशी असते क्युबिकच असते क्यूबच असतो आणि तेच आपण साखरेचा मोठा खडा बघितला तरी सुद्धा त्याची अरेंजमेंट कशी असते क्युबिकच असते म्हणजे काय जेव्हा त्या क्रिस्टलची सर्व बाजूंनी ग्रोथ होत असते वाढ होत असते त्यावेळी तो जिओमेट्रिकल शेप जो आहे जिओमेट्रिकल पॅटर्न जो आहे तो काय राहतो सेम राहतो मग अशा प्रकारचे जे सॉलिड्स आहेत ज्यांच्यामध्ये atoms ions and molecules arranged in certain definite geometrical pattern atom ions and molecule ना आपण एक definite fix अशा geometrical pattern मध्ये arrangement आहे and repeating this pattern in 3 dimensional network of crystal म्हणजे हाच पॅटर्न तिथं काय होत असतो रिपीट होत असतो जसं क्रिस्टलची ग्रोथ होत जाईल 3 डायमेन्शनली म्हणजे सर्व बाजूनी तसा तो सेम पॅटर्न काय होत जातो रिपीट होत जातो अशा प्रकारच्या सॉलिड्सना आपण काय म्हणणार आहोत क्रिस्टलाइन सॉलिड्स फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड NaCl त्याला रॉक सॉल्ट म्हणतात किंवा आपण घरी जे मीठ वापरतो मिठाचे खडे सुद्धा आपण बघतो तर ते जे आहे ते कोण आहे सोडियम क्लोराईड त्याच्यानंतर डायमंड आहे ग्राफाइट आहे शुगर आहे म्हणजे साखर आहे आणि मेटल्स ओके मेटल्स मध्ये सुद्धा ॲटमची अरेंजमेंट काय असते फिक्स असते अशा प्रकारचे जे सॉलिड्स आहेत हे काय आपण म्हणणार आहोत त्यांना क्रिस्टलाइन सॉलिड्स आता आपण NaCl चं क्रिस्टल स्ट्रक्चर बघूया क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय तर त्याच्यामधल्या ॲटम्स आयन्स आणि मॉलिक्युल्सची मांडणी कशी आहे आता NaCl म्हणजेच काय आपण घरी वापरतो ते मीठ आता घरी आपण जे ऍक्च्युअल मध्ये वापरतो ते फाईन पावडर्ड फॉर्म मध्ये असतं मीठ ते काय असतं प्रोसेसिंग केलेलं असतं पण नॅचरली मीठ काय असतं अशा क्रिस्टलच्या फॉर्म मध्ये असतं आता हे तुम्हाला एक डेफिनेट खडे दिसतात बघा इथं पण आहे तर हा जो NaCl आहे हे काय आहे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आहे त्यातलीच आपण क्रिस्टल स्ट्रक्चर कसं दिसतं हे आपण इकडे दाखवलंय बघा सोडियम क्लोराईड हे कशापासून बनलेले आहे दोन आयन्स पासून Na+ आणि Cl- बघा आता या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये त्यांची मांडणी कुठल्या फॉर्म मध्ये बघा आपल्याला डायग्राम बघितल्यानंतर जिओमेट्रिकल पॅटर्न कुठला आहे क्यूब आहे चौरस आहे म्हणजे ही जी मांडणी आहे ती डेफिनाइट जिओमेट्रिकल पॅटर्न आहे एक फिक्स असा जिओमेट्रिकल पॅटर्न आहे आणि इथं ॲटम्स आणि आयन्सची मांडणी सुद्धा काय असणार आहे फिक्स असणार आहे बघा आता इथे आपल्याला हा दिसतोय क्लोरीनचा आयन आहे आणि हा काय आहे Na+. तुम्ही जर छोटा क्रिस्टल बघितला तर छोटा क्रिस्टल एवढ्या साईजचा असणार आहे सिंपल क्यूब हा 1 क्यूब सिंगल क्यूब लक्षात येते का मग जेव्हा ह्याची ग्रोथ होईल त्यावेळी हे क्यूब इकडं वाढलेलं आहे हे स्ट्रक्चर वरती सुद्धा वाढलेलं आहे आणि हे स्ट्रक्चर इकडं सुद्धा वाढलेलं आहे बघा ह्या डायग्राम मध्ये तुम्ही 4 क्यूब्स इमॅजिन करू शकता दिस 1 2 3 and 4 ओके म्हणजे काय हा जो जिओमेट्रिकल पॅटर्न आहे तो काय झालाय रिपीट झालेला आहे जसं क्रिस्टलची ग्रोथ होईल आता पुन्हा जर या क्रिस्टलची साईज वाढली तर सेम क्यूबिक पॅटर्न इकडं सुद्धा वाढेल किंवा वरती वाढू शकतो इकडं साईडला पण वाढू शकतो म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे हा जो पॅटर्न आहे तो फिक्स असतो आणखी एक हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत यांच्यामधले हे जे दोन आयन्स असतील किंवा ॲटम्स असतील यांच्या जागा काय असतात फिक्स असतात म्हणजे तुम्हाला या क्लोरीन पासून हा सोडियम जितक्या डिस्टन्स वरती आहे तितक्याच डिस्टन्स वरती इकडचा सुद्धा सोडियम असणार आहे किंवा या दोघांच्यातलं अंतर या दोघांच्यातलं अंतर या दोघांच्यातलं अंतर काय असणार आहे सेम असणार आहे अशा प्रकारची जी अरेंजमेंट आहे जिथं काय असतो एक फिक्स जिओमेट्रिकल पॅटर्न असतो आणि तोच पॅटर्न काय होत जातो रिपीट होत जातो ओके अशा प्रकारच्या सॉलिड्सना काय म्हणायचं क्रिस्टलाइन
सॉलिड्स आणि त्यातल्या ॲटम्स किंवा आयन्स किंवा मोलिक्युल्स असतील. आता हे तुम्हाला इथे राऊंड दिसतंय, ती म्हणजे काय? त्या क्रिस्टलमधल्या ॲटमची, आयनची किंवा मोलिक्युलची काय आहे? जागा आहे. आता इथं NaCl आहे. NaCl हा आयन्सपासून बनलेला आहे. म्हणून या क्रिस्टलमध्ये ही जागा कुणाची आहे? आयन्सची आहे. एखादा मेटल असेल तर ती कुणाची असणार आहे? ॲटम्सची असणार आहे. ओके. म्हणजे हे जे तुम्हाला डॉट्स किंवा सर्कल्स दिसत आहेत ती म्हणजे काय? ॲटम, आयन किंवा त्यातल्या मोलिक्युलची काय आहे ती पोझिशन आहे. आणि अशा प्रकारच्या सॉलिड्सना आपण काय म्हणतो? क्रिस्टलाइन सॉलिड्स. नाऊ वी विल डिस्कस क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स बेस्ड ऑन बॉन्डिंग. आपण टाइप ऑफ बॉन्डिंग अगोदर डिस्कस केलंय. मग क्रिस्टल सुद्धा ॲटम पासून बनलेला असेल, आयन पासून बनलेला असेल किंवा मोलिक्युल पासून बनलेला असेल. ओके. मग त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे त्या बॉन्डिंगच्या टाईपनुसार क्रिस्टलाइन सॉलिडचे सुद्धा काय केले? टाइप्स केलेत. बघा, फर्स्ट वन आयोनिक सॉलिड्स. पार्टिकल्स आर लिंक्ड बाय आयोनिक बॉन्ड. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आयोनिक सॉलिड्स किंवा आपण आयोनिक कंपाऊंड सुद्धा डिस्कस केले, कारण त्यांच्यामध्ये कुठला बॉन्ड प्रेझेंट असतो? आयोनिक बॉन्ड, किंवा त्यालाच आपण काय नाव दिलं होतं? इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. आता म्हणजे NaCl आहे. ओके. Na प्लस आणि Cl मायनस, हे ह्या दोघांच्या पासून कोण तयार झालंय? सोडियम क्लोराईड हा क्रिस्टल तयार झालाय. ओके. मग सोडियम क्लोराईड कशामुळे तयार झालाय? ड्यू टू लॉस ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे तिथे कुठलं बॉन्डिंग आहे? आयोनिक बॉन्डिंग आहे. म्हणून NaCl ला तुम्ही काय म्हणणार? आयोनिक सॉलिड्स. तसं कॅल्शियम ऑक्साईड पण आहे. कॅल्शियम आणि ऑक्सिजन मध्ये कुठला बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड आहे. म्हणून तुम्ही याला सुद्धा काय म्हणणार? आयोनिक सॉलिड्स. म्हणजे ज्या सॉलिड्समध्ये आयोनिक बॉन्ड प्रेझेंट असतो तुम्ही त्यांना काय म्हणणार आहात? आयोनिक सॉलिड्स. तसंच आहे कोव्हॅलंट सॉलिड्स. पार्टिकल्स लिंक्ड बाय कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे ज्यांच्यामधले पार्टिकल्समध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे अशा सॉलिड्सना काय म्हणायचं? कोव्हॅलंट सॉलिड्स. फॉर एक्झाम्पल डायमंड. आपण डायमंड बघतो, डायमंडमध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग असतं. ग्राफाईटमध्ये सुद्धा कोव्हॅलंट बॉन्डिंग असतं. सिलिकॉन सॉलिड असेल, सिलिकॉनमध्ये सुद्धा काय आहे? कोव्हॅलंट बॉन्डिंग असतं. म्हणून या सॉलिड्सना आपण काय म्हणायचं? कोव्हॅलंट सॉलिड्स. नेक्स्ट वन इज molecular solids. It consists of van der Waals forces of attraction. ज्या सॉलिड्स मध्ये आपण van der Waals forces of attraction डिस्कस केलेत बघा, इंटरमोलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. तर ज्या सॉलिड्स मध्ये काय आहेत तिथले जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामध्ये कुठलं अट्रॅक्शन आहे? van der Waals forces of attraction असेल तर त्यांना काय म्हणायचं? मोलिक्युलर सॉलिड्स. फॉर एक्झाम्पल आयोडीन असेल किंवा सॉलिड CO2 असेल, सॉलिड कार्बन डायऑक्साईड असेल किंवा सॉलिड नायट्रोजन असेल, यांच्यामधलं या सॉलिड तयार होण्यासाठी यांच्या पार्टिकल मधलं जे अट्रॅक्शन आहे ते कुठलं आहे? van der Waals फोर्सेस आहे. म्हणून आपण या सॉलिड्सना काय म्हणणार? मोलेक्युलर सॉलिड्स. द नेक्स्ट वन इज मेटॅलिक सॉलिड्स. आता नावावरून लक्षात येते मेटॅलिक म्हणजे कुणामध्ये असणार आहे? मेटल्समध्ये. कारण मेटल्समध्ये काय असतं? मेटल्समध्ये काय असतं? मेटॅलिक बॉन्डिंग असतं. ओके. मग मेटॅलिक सॉलिड्सचे एक्झाम्पल आपण काय देऊ शकतो? ऑल जे मेटल्स आहेत ते कशाचे एक्झाम्पल्स आहेत सांगा? मेटॅलिक सॉलिड्स. म्हणजे आता कॉपर असेल, ॲल्युमिनियम असेल, हे जे काही सगळे मेटल्स आहेत त्यांच्यामध्ये मेटॅलिक बॉन्डिंग आहे, म्हणून आपण त्यांना काय म्हणणार आहोत? मेटॅलिक सॉलिड्स. नाऊ we will discuss the second type of solid, that is amorphous solids. आता amorphous solids बघा. आता हा वर्ड कशापासून डिराइव्ह झाला बघा? ग्रीक वर्ड आहे amorphous. म्हणजे काय? नो फॉर्म. त्याला एक डेफिनाइट काय असणार नाही? शेप असणार नाही. फिक्स असा शेप असणार नाही. मग ज्यांना फिक्स असा शेप असत नाही त्यांना काय म्हणायचं? amorphous solids. A solid substance in which there is no large range order of the position of the constituent particles, that is atoms, ions or molecules, is called as amorphous solids. म्हणजे काय? ज्या सॉलिड्स मध्ये atoms, ions किंवा molecules यांची अरेंजमेंट काय असत नाही? ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय? डेफिनाइट पॅटर्न, फिक्स. ओके. ज्या सॉलिड्स मध्ये ॲटम्स, आयन्स आणि मोलिक्युल्स यांची ऑर्डर मधली म्हणजे फिक्स असं पॅटर्न मध्ये मांडणी असत नाही अशा सॉलिड्सना काय म्हणायचं?
अमॉर्फस सॉलिड्स. आता इथे डायग्राम मध्ये दिसते बघा. हे त्या सॉलिडचे ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील किंवा आयन्स असतील. आता यांचे डेफिनेट ऑर्डर तुम्हाला कुठला तरी जिओमेट्रिकल शेप दिसतोय का बघा. क्युबिक शेप दिसतोय का इथं? नाही दिसत. ट्रायगोनल आहे का? नाहीये. हेक्सागोनल आहे का? नाहीये. म्हणजे इथं कुठलाही फिक्स जिओमेट्रिकल पॅटर्न नाही आणि त्यांची ऑर्डरली एक ऑर्डर आहे का अरेंजमेंटला? नाहीये. बघा, हे दोघं इकडं कुठं पण मांडणी झाले. हा मॉलिक्यूल इकडं ह्या मॉलिक्यूलशी अटॅच झालाय किंवा हा मॉलिक्यूल याच्याशी अटॅच झालेला आहे. म्हणजे ज्या मॉलिक्युल्समध्ये ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्सची फिक्स अशी मांडणी नसते, अशा मॉलिक्युल्सना किंवा अशा सॉलिड्सना काय म्हणायचं? अमॉर्फस सॉलिड्स. आता इथे सुद्धा दिसतं बघा तुम्हाला. ह्याला कुठला पॅटर्न आहे का? फिक्स नाहीये. कुठला क्रम आहे का? कुठला जिओमेट्रिकल शेप आहे का? नाहीये. म्हणून यांना काय म्हणतो आपण? अमॉर्फस सॉलिड्स. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक, रबर, ग्लास. ग्लास, रबर, प्लास्टिक हे कुणाचे एक्झाम्पल्स आहेत? अमॉर्फस सॉलिड. ओके. बघा, आता ग्लास बघितला तरी आपल्याला ग्लासला एक डेफिनाइट शेप आहे, आकार आहे, पण त्यातल्या मॉलिक्युल्सची अरेंजमेंट एका डेफिनाइट पॅटर्न मध्ये असते का? नाही. आता रबर सुद्धा बघा, आपण रबर वेगवेगळ्या पर्पजेससाठी वापरतो किंवा प्लास्टिक सुद्धा असेल. प्लास्टिकच्या जे मॉलिक्युल्स असतील त्यांच्या मॉलिक्युलची अरेंजमेंट एका डेफिनाइट शेपमध्ये, डेफिनाइट पॅटर्नमध्ये असत नाही. कुठल्याही दोन मॉलिक्युल्स मधलं डिस्टन्स सुद्धा तिथं काय असत नाही? सेम असत नाही. मग अशा प्रकारचे जे सॉलिड्स आहेत त्यांना काय म्हणायचे आहे? अमॉर्फस सॉलिड्स. अमॉर्फस सॉलिड्स आर अल्सो कॉल्ड ॲज सुपर कूल्ड लिक्विड्स. अमॉर्फस सॉलिडनाच आपण काय म्हणू शकतो? सुपर कूल्ड लिक्विड्स. बघा, आता लिक्विड बघितलं तर लिक्विडला काय डेफिनेट जिओमेट्रिकल पॅटर्न असतो का? आपण लिक्विडला ज्या भांड्यात पोर करतो तो त्या भांड्याचा त्याला शेप मिळतो. लिक्विडला स्वतःच अशी काय अरेंजमेंट आहे का? नाही. त्याचे मॉलिक्युल्स कसे पण काय झालेले असतात? डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. मग हे जे सॉलिड्स आहेत, ग्लास, रबर आणि प्लास्टिक यांच्या मधल्या पार्टिकल्सची सुद्धा अरेंजमेंट कुणासारखी असते? लिक्विड मधल्या पार्टिकल्सच्या अरेंजमेंट सारखीच असते. म्हणून आपण या सॉलिड्सना काय म्हणू शकतो? सुपर कूल्ड लिक्विड. म्हणजे लिक्विडला एकदम कूल केल्यानंतर त्याला आपण सॉलिड मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके. मग अशा जे सॉलिड्स आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो? सुपर कूल्ड लिक्विड्स. लक्षात येते का बघा? अमॉर्फस सॉलिडनाच काय म्हणतात? सुपर कूल्ड लिक्विड्स. कारण का? अमॉर्फस सॉलिड मधल्या पार्टिकल्सची अरेंजमेंट ही लिक्विड मधल्या पार्टिकल्स सारखी काय असते. म्हणून त्याला काय म्हणायचं? सुपर कूल्ड लिक्विड्स. नाउ वी विल सी द डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस सॉलिड. आपण काय करूया? क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिडचा डिफरन्स लक्षात घेऊयात. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज पण आपल्याला कळतील आणि त्या दोघांच्या मध्ये काय फरक आहे हे पण कळेल. बघा, फर्स्ट प्रॉपर्टी आहे शेप. क्रिस्टलाइन सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप. बघा, क्रिस्टलाइन सॉलिडचा शेप काय असतो? फिक्स असतो. म्हणजे ट्रायगोनल तर ट्रायगोनल, क्युबिक तर क्युबिक, हेक्सागोनल तर हेक्सागोनल असा त्यांचा शेप काय असतो? फिक्स असतो. पण अमॉर्फस सॉलिड्स हॅव इरेग्युलर शेप. त्यांचा शेप काय असतो? आकार काय असतो? वेगवेगळा असू शकतो. मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय? असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरला तो सॉलिड काय होणार आहे? मेल्ट होणार आहे. लिक्विड मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. मेल्ट ॲट शार्प अँड कॅरेक्टरिस्टिक्स टेम्परेचर. म्हणजे हे जे क्रिस्टलाइन सॉलिड आहेत ते एका फिक्स टेम्परेचरला मेल्ट होतात. शार्प म्हणजे त्याच. आता सपोज एखाद्या सॉलिडचं मेल्टिंग पॉइंट काय आहे? 1000 आहे. तर तो 1000 लाच शार्प मेल्ट होणार. लक्षात आलं का? त्यांचे मेल्टिंग पॉइंट काय असतात? शार्प असतात. आता अमॉर्फस सॉलिडच्या बाबतीत काय आहेत? ग्रॅज्युअली सॉफ्टन ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे हे जे सॉलिड्स आहेत ते ठराविक टेम्परेचर रेंजमध्ये काय होतात? मेल्ट होतात. आता प्लास्टिकला सुद्धा बघा, आपण हीट अप्लाय करत गेलो की पहिला तो काय होतो? सॉफ्ट होतो आणि मग काय होतं? थोड्या वेळाने त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं. म्हणजे तो एका ठराविक टेम्परेचरला मेल्ट झालाय का? नाही. जसजसं आपण टेम्परेचर वाढवत जाऊ तसतसं पहिला तो काय झाला? सॉफ्ट झाला आणि नंतर त्याचं कन्व्हर्जन काय मध्ये झालं? लिक्विड मध्ये झालं. म्हणजे अमॉर्फस सॉलिडच्या बाबतीत काय असतं? ग्रॅज्युअली सॉफ्टन ओव्हर अ रेंज ऑफ टेम्परेचर. ठराविक टेम्परेचर रेंजमध्ये ते काय होतात? सॉफ्ट होतात. म्हणजेच थोडक्यात अमॉर्फस सॉलिडचे मेल्टिंग पॉइंट काय असत नाहीत? शार्प, फिक्स, ठराविक असत
नाहीत. बघा क्लिवेज प्रॉपर्टी म्हणजे ब्रेक केल्यानंतर काय होतं बघा, वेन कट दे स्प्लिट इन टू पीसेस विथ प्लेन अँड स्मूथ सरफेस. जेव्हा आपण क्रिस्टलाइन सॉलिडला ब्रेक करू, एखादा मिठाचा खडा तुम्ही ब्रेक केला तर त्याचा सरफेस कसा असतो, प्लेन आणि काय असतो, स्मूथ असतो. वेन दे स्प्लिट इन टू पीसेस विथ इरेग्युलर सरफेसेस. बघा अमॉर्फस सॉलिडला वेन कट दे स्प्लिट इन टू पीसेस विथ इरेग्युलर सरफेस. म्हणजे आता आपण प्लास्टिक मोडलं, ब्रेक केलं, बघा दोन तुकडे होतात, पण त्या प्रत्येक तुकड्यात दोन्ही तुकड्यांचा आकार सारखाच असतो का, नाही. त्यांचा सरफेस प्लेनच असेल का, नाही. म्हणजे ते कसेही वाकडे तिकडे काय होतात, ब्रेक होतात. त्यालाच काय म्हणलंय, इरेग्युलर सरफेसेस. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिडला ब्रेक केलं तर त्याच्यापासून दोन पीसेस तयार होतात, ते कसे असतात, प्लेन असतात आणि स्मूथ असतात. आणि तेच आपण अमॉर्फस सॉलिडला ब्रेक केलं तर त्याच्यापासून जे तुकडे तयार होणार आहेत ते कसे असतात, इरेग्युलर असतात. म्हणजे त्यांचा शेप वगैरे काय असत नाही, ठराविक फिक्स असत नाही, इरेग्युलर असतो, कसाही असतो. बघा नेक्स्ट वी विल डिस्कस हीट ऑफ फ्युजन. हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला तो सॉलिड मेल्ट होणार आहे, फ्यूज होणार आहे, म्हणजे हीट अप्लाय केल्यानंतर त्याचं कशामध्ये कन्वर्जन होईल, लिक्विडमध्ये कन्वर्जन होईल, त्याला काय म्हणायचं, हीट ऑफ फ्युजन. दे हॅव डेफिनाइट अँड कॅरेक्टरिस्टिक हीट ऑफ फ्युजन. म्हणजे त्यांना मेल्ट होण्यासाठी एक फिक्स अमाऊंट ऑफ हीट लागते. तर दे डू नॉट हॅव डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन. म्हणजे अमॉर्फस सॉलिडना फ्यूज होण्यासाठी, मेल्ट होण्यासाठी फिक्स अमाऊंट ऑफ हीट लागेलच असं काही नाहीये. हीटचं अमाऊंट व्हेरी सुद्धा, बदलू सुद्धा शकतं. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये हीट ऑफ फ्युजन काय असते, फिक्स असते, ठराविक असते. आणि इथं काय असत नाही, हीट ऑफ फ्युजन अमॉर्फस सॉलिड्समध्ये फिक्स म्हणजेच काय, डेफिनाइट असत नाही. बघा ॲनिसोट्रॉपिक, नेक्स्ट प्रॉपर्टी. ॲनिसोट्रॉपिक इन नेचर म्हणजे काय, तर आपण जसं एक्स वाय झेड ॲक्सिस कन्सिडर केलं तर या क्रिस्टलाइन सॉलिडच्या प्रॉपर्टीज आपण ज्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे सपोज आपण काय केलं, एखादा क्रिस्टलाइन सॉलिड घेतला आणि त्याची फिजिकल प्रॉपर्टी वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये मोजली, वेगवेगळ्या दिशांमध्ये मोजली, तर त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय होते, डायरेक्शननुसार चेंज होते. लक्षात घ्या, क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डायरेक्शननुसार, दिशानुसार काय होतात, बदलतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं, ॲनिसोट्रॉपिक. आणि अमॉर्फस सॉलिडच्या बाबतीत काय आहे, आयसोट्रॉपिक इन नेचर. म्हणजे कुठल्याही डायरेक्शनमध्ये मोजली तर अमॉर्फस सॉलिडच्या प्रॉपर्टीज काय असतात, सारख्याच असतात, सेम असतात, त्या बदलत नाहीत. म्हणून त्याला काय म्हटलंय, आयसोट्रॉपिक. आणि क्रिस्टलाइन सॉलिडच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय होतात, डायरेक्शननुसार बदलतात, म्हणून ते काय आहेत, ॲनिसोट्रॉपिक. आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा विचारतात, डॉट डॉट टाइप ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स आर ॲनिसोट्रॉपिक. कुठल्या पद्धतीचे सॉलिड्स काय आहेत, ॲनिसोट्रॉपिक आहेत. तर कुठले आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड्स, कारण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय होतात, डायरेक्शननुसार बदलतात. आणि अमॉर्फस सॉलिड कसे आहेत, आयसोट्रॉपिक, कारण त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय होत नाहीत, बदलत नाहीत डायरेक्शन नुसार. बघा अशा प्रकारे आपण आजच्या सेशन मध्ये काय डिस्कस केलं, टाइप्स ऑफ सॉलिड मध्ये अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे सुद्धा टाइप्स बघितले अकॉर्डिंग टू टाइप ऑफ बॉन्डिंग. मग त्याच्यामध्ये आपण आयोनिक सॉलिड बघितला, मोलेक्युलर सॉलिड बघितला, मेटॅलिक सॉलिड बघितला, कोव्हॅलंट सॉलिड बघितला. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं डिटेलमध्ये, अमॉर्फस सॉलिड कुणाला म्हणायचं. आणि लास्टली आपण काय डिस्कस केलं, द डिफरन्स बिटवीन amorphous solid and crystalline solids. Thank you.